नमस्कार, आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश श्यामजरवाळ. आज दिनांक 14/4/2025 रोजी महाराष्ट्रामध्ये मुंबई येथील चैतन्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शिंदे साहेब, राज्यपाल या सर्वांनी आणि बंती या सर्वांनी मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूजन करून मानवंदना करण्यात आली. आणि त्यातल्या त्यात किनवट येथे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवंदना करण्यात आले. निर्मल जिल्हा भैसा येथे कुमार साहेब यांनी विहार येथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करून येथील जे शिबिर होतं नम्र सूचना करतो की आपण या ठिकाणी आपले मत मांडावं. कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला, कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला. बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. जनसामान्याला कायद्याचे विधान देऊन गेले. राष्ट्राला यादोराचे संविधान देऊन गेला. राष्ट्राला यादोराचे संविधान देऊन गेला. सन्माननीय विचार मनुष्य आदरणीय मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनींनो, 14 एप्रिल हा दिवस फक्त कॅलेंडरचा नसून काळाने घेतलेल्या कलाटणीचा दिवस आहे. आजच्या दिवशी भीमराव बाबासाहेब आंबेडकर नावाचा एक क्रांती सूर्य जन्माला आला होता, ज्याने हजारो वर्षापासून अन्यायाच्या काळात खितपत पडलेल्या समाजाला स्वातंत्र्याचा सूर्य दाखविला होता. हे स्वातंत्र्य होते मानवी हक्क मिळवण्याचे, हे स्वातंत्र्य होते शिक्षणाचे, हे स्वातंत्र्य होते सामाजिक परिवर्तनाचे आणि हे स्वातंत्र्य होते माणसाने माणूस म्हणून जगण्याचे. म्हणूनच वंचितांना, शोषितांना माणूस म्हणून जगण्याचे हक्क मिळवून देणारे बाबासाहेब हे मानव नसून महामानव, न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ, समाज सुधारक, लेखक, भारताचे पहिले कायदेमंत्री, संविधानाचे शिल्पकार अशा अनेक पैलूंचे एकीकरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा हा महामानव. एक व्यक्ती आपल्या एका जीवनकाळात किती प्रचंड कार्य करू शकतो याचे उदाहरण म्हणजे बाबासाहेबांचे जीवन आहे. वर्ग, जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना एक समान अधिकार आणि हक्क मिळावे हा बाबासाहेबांचा विचार. ते म्हणतात, हिंदू समाज तेव्हाच सामर्थ्य आणू शकेल जेव्हा तो आपल्या अनिष्ट दूरी नष्ट करू शकेल आणि जातींमधली भेद संपवून समानतेचे आणि माणुसकीचे वर्तन करू. समता, बंधुता आणि अहिंसा ही उपज भारतीय संस्कृतीमुळे झोपास आल्या बुद्ध धर्मात बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसह 1956 या वर्षी प्रवेश घेतला. खऱ्या अर्थाने विज्ञानवाद्यांना समानता झोपासणारा धर्म म्हणून बुद्ध धर्माचा पुरस्कार केला. बाबासाहेब कुठल्या एका जातीचे नेते नसून ते अखिल मानव जातीचे नेते आहे. मित्र, आज आपण सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती पाहता पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या विचारांची, मूल्यांच्या आणि संघर्षाच्या भावनेची गरज या भारतीय समाजाला जाणवत आहे. वंचितांसाठी, गोरगरिबांसाठी, कामगार, शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी संघर्ष करण्याचे सामर्थ्य डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर नावाचा हा एक याबद्दल मला थोडी देखील शंका नाही. या महामानवाला याच्या जयंतीनिमित्त माझा मानाचा मुद्रा. शेवटी एवढंच म्हणेल, अंधारातला फाळाचा दिवा पाहिजे, अंधारातला फाळाचा दिवा पाहिजे. नवे या जगात सूर्य नवा पाहिजे, अन्यायाला देशात या मजावं पाहिजे. भारतीयांच्या रक्तात पुन्हा भीमराव पाहिजे, भारतीयांच्या रक्तात पुन्हा भीमराव पाहिजे. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. शिका, संघटित आणि संघर्ष करा असा संदेश देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी स्वाद घेतला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय भीम, जय श्रीराम. खडक जय भीम.
झालंच नाही. आमचा उद्याचा भारत देश घडवणारी सक्षम पिढी आहे. उद्याचा आमचा हा भारत देश असाच सक्षम घडला पाहिजे. थिंकिंग आहे, स्पार्किंग आहे. उद्या या देशामध्ये आग लागली पाहिजे. कशाची? आपण जसं एक छोटं उदाहरण देतो मध्ये त्या सोन्याला झकाकी आणण्यासाठी झळकावण्यासाठी त्याला अगोदर चटका देतो, पोळवतो. मला सांगा, माझ्यापेक्षा तुम्ही खूप ज्येष्ठ आहात, ती एकटेच लढले हो, बरोबर आहे की नाही? बोलण्यासारखं खूप आहे बरं का, थोडक्यातच बोलतो मी, जास्त वेळ घेत नाही. कंटाळा तर नाही ना. अशा टॅलेंट लोकांची त्याला रिसर्च करायचा होता आणि त्या दरम्यान जगामध्ये आज नव्हते मानसशास्त्रज्ञ होते, मानसशास्त्रज्ञ सुद्धा होते. छान आचरणामध्ये आणावा. मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. या आयोजकांनी, संयोजकांनी, माझ्या ज्येष्ठ जे काही या ठिकाणी मंडळी आहेत त्यांनी आम्हाला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. त्या सगळ्यांची मनापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना मनापासून हार्दिक अशा शुभेच्छा. जय भीम.